हाय फ्रेंड्स, वेलकम न्यू ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळेजण छान मस्त असाल. आम्ही पण सगळेजण छान मस्त आहोत. चला तर आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी काहीतरी छान नवीन बनवते, तर पहिल्यांदाच बनवते, तर तुम्हाला हे दाखवते. तुम्ही नक्की माझी रेसिपी कंटिन्यू करा. तर चला आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, मी त्याच्या आधीसाठी तूप घेतलेलं आहे, कढई गरम करायला ठेवली आहे. तूप आपण कढईमध्ये टाकूयात, कारण मी आज करते नाचणीचे लाडू. तर हे बघा, नाचणीचं पीठ टाकले मी तुपामध्ये. तर छान ते गरम होत आहे. गरम झालं की मस्त मी त्याला आता बाहेर काढून घेते. तर बघा, काढून घेतलं, हलकंसं भाजून झाल्यानंतर तूप. काय पाहिजे तिथं तुला? मला आहे ना मनुका पाहिजे. ते मिक्स करताना, हे सगळं मिक्स करताना तुला देईन मम्मी. ओके. तुला कसं काढलं दिसतंय तिकडून, बघ किती क्लिअर दिसतंय. लाईट चालू करा. तर बघा, आता मी सचिनला काम लावलं थोडंसं. लावत नाही, पण आज लावलं. त्यांना सांगितलं मिक्स ड्रायफ्रूट घातलं. बाकीचे जे आहेत सगळे ड्रायफ्रूट्स ते ह्याच्यात टाकायचे, आणि काजू त्यात फक्त खारका टाकायचं. चला, सचिन हे काम करतात, तोपर्यंत मी माझं लाडूचं राहिलेलं काम. तर मी शेंगदाण्याचं कूट केलं आहे, थोडंसं शेंगदाणे सोलून ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्या पिठामध्ये थोडंसं. त्याच्यानंतर मी तीळ भाजायला घेतले, थोडेसे तीळ हलकेसे भाजायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट पण तुपामध्ये थोडे भाजून घ्यायचे, तळून थोडे हलकेसे. नंतर मी ह्याच्यामध्ये गूळ टाकला आहे पाण्यामध्ये, थोडंसं गरम करून त्याला पाक बनवायचा हलकासा. तर बघा, सगळं रेडी झालेलं आहे. पाक पण छान घट्ट झालं आहे, चांगला हाताला घट्ट लागतो हलवताना. तर आता आपण ह्या पिठामध्ये सगळं टाकून घेऊयात, थोडं थोडं करून टाकू, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला कळेल की कशी काय, किती टाकावं लागते. थोडंसं टाकावं लागतं, पूर्ण पाक बसतोय की थोडा बसतोय ते कळेल. तर मी थोडं थोडं करून हलवते, कारण मी एकतर लाडू कधी बनवत नाही, पहिल्यांदा बनवते, त्याच्यामुळं मग मी हळूहळूच करते सगळं थोडं थोडं. तर बघा, सगळं झालं आहे. पाक माझा पूर्ण बसला, जेवढं मी केलं तर तेवढं सगळं त्याच्यामध्ये बसलेलं आहे. एकदम थोडासा राहिला आहे, एक अर्धी वाटी वगैरे राहिला असं थोडासा, तर बसलेला आहे पूर्ण. तर मग मी आता लाडू वळायला चालू केले. तर बघा, पहिला लाडू बनवला आहे आणि खूप छान सुंदर गोल झाला आहे लाडू. खाताना आता कसं आहे काय माहीत नाही, कारण मी अजून टेस्टच घेतली नाही पूर्ण रेसिपीची. तर एवढे असे लाडू झाले. जसे मी एक यूट्यूबचा व्हिडिओ बघून ही रेसिपी केली. मला म्हणजे नाचणीचे लाडू करायचे होते, पण कसे करावं काय समजत नव्हते, कारण बनवायचे कसे ह्याची आयडियाच नव्हती मला. मग मी यूट्यूबला सर्च केलं होतं की कसं बनवायचं काय म्हणून. तर तिथून मला हा व्हिडिओ भेटलेला. तर पिऊ आली, पिऊ बोलते की मम्मी मला लाडू देते का, मी घेऊ का एखादा लाडू. म्हणून घे, टेस्ट करून बघ कसं लागतं काय. तिचे पप्पा विचारतात कोणासाठी मम्मीने लाडू बनवले, ती सांगते शंभूसाठी आणि माझ्यासाठी बनवलेत. कारण ते मम्मीने एवढं आता सगळं बनवले, तर ते खायचं रोजच्या रोज सकाळी एक लाडू खायचा. ती बोलत होती की नाही, रोज रोज नाही खाणार, आवडेल तेव्हाच खाणार. मग तिचे पप्पा बोलले असं नाही, रोजच्या रोज खायला पाहिजे. ते बोलत चाललं होतं त्यांचं. शंभू एकतर माझ्या मध्ये मध्ये करत होता, सतत ते लाडू डोकावून बघत होता लाडूंना, कारण तो काळे काळे बघत होता. त्याच्यामुळं खायला तर नकोच म्हणायचा. तो बघितला तरी तो लांब पडून जायचा, खायला दिला की त्याला लगेच. पण डोकवत होता की कसले बनवले त्यांनी, नवीनच लाडू दिसत आहेत काय म्हणून बघायचं चालू होतं त्याचं मधून मधून. मी ह्याच्यातला आता लाडूचं मनुका खाते, तर तुम्ही पण आता लाडू खायला नक्की या. मम्मीला असं काळं लाडू चांगलं बनवायला सांगा. काळं लाडू? कशाचं लाडू आहेत काळं? नाचणीचं. नाचणी का नाचणी? नाचणी. हां, ते खाल्लं काय होतं या? ताकद बनते. शंभू खाली मान घालून त्याला घालून बारीक कलर बघतो दिसतं त्याला कसं आहे ते, पण खायला काय हात नाही अजिबात लावत. टोटल सगळे माझे 32 लाडू बनवून झालेत. मी आताच काउंट केले, तर सगळे 32 लाडू आहेत. आणि पिऊला एक पिऊला एक दिलेला 33, असे म्हणजे टोटल 33 लाडू झालेत माझे सगळे. तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती, आणि तुम्ही तुमच्या मुलांना पण नक्की ही रेसिपी बनवून द्या खायला लाडू.
खूप छान पौष्टिक असतात आणि छान लागतात. ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले आणि थोडी विलायची पावडर टाकली की छान लाडू लागतात चवीला पण. त्यामुळं मी पण माझ्या मुलांना देते. कधी दिले नव्हते पण ह्यावेळेस मी बनवले. रोज सकाळी माझा ब्लॉग 11 ते 12 मध्ये तुम्हाला बघायला भेटत जाईल इथून पुढे. कधी एखाद्या दिवशी नाहीच मला अपलोड करता आला तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तरी नक्की माझा ब्लॉग पडत जाईल. तर तुम्ही माझे ब्लॉग आवर्जून बघत जावा आणि मला रिप्लाय करत जावा की कुठे चुकतंय का, काही करेक्शन करायचेत का, आणि काय आवडत नसेल तरी सांगत जावा. आवडत असेल तर तेही सांगत जावा की हे आवडलं, हे छान आहे, असे मला रिप्लाय देत जावा तुम्ही. तर चला हा ब्लॉग आज आपण इथेच एंड करूयात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हाय मित्रांनो, तर तुम्ही आहे ना आमचे ब्लॉग बघत आहात. तर आता आमचा ब्लॉग संपलाय. बाकीचा ब्लॉग आम्ही तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आता ब्लॉग संपलाय तर बाय. तर तुम्ही आमचे ब्लॉग्स बघत आहात. कमेंटमध्ये सांगा आमचे ब्लॉग्स कसे वाटतात. तर आम्हाला व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बाय. आमचे ब्लॉग्स उद्या बघा. तर